नमस्कार, मी उज्ज्वला रासकर आज पुन्हा एकदा या चॅनलमध्ये तुमचे सर्वांचेच मनापासून स्वागत करते। आणि आजची आपली अतिशय पौष्टिक अशी रेसिपी आहे बाजरीची खिचडी। आणि या पद्धतीची अतिशय सुंदर टेस्टी बाजरीची खिचडी बनवण्यासाठी आपण रेसिपीला सुरुवात करूयात। यासाठी घेतलेली आहे अर्धा कप बाजरी। बाजरी स्वच्छ निवडून घ्यायची आहे आणि त्यानंतर पाण्याने धुवून घ्यायची आहे। धुतानाही ती बाजरी आपल्याला व्यवस्थित हाताने चोळून स्वच्छ धुवायची आहे। साधारण 3 वेळा बाजरी स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्यानंतर यामधलं पाणी काढून घ्यायचं आहे। हे पहा, यानंतर हलकी बाजरी आणि काही कचरा असल्यास तो वर येतो। आणि आता परत एकदा स्वच्छ पाणी घालून आता ही बाजरी आपल्याला रात्रभर भिजवून घ्यायची आहे। यानंतर आपण खिचडी बनवणार आहोत, तर खिचडी बनवण्यापूर्वी साधारण 1 ते 1.5 तास मुगाची डाळ आपण भिजवून घ्यायची आहे। मुगाची डाळ पाव कप घेतलेली आहे आणि ती आता आपण भिजायला ठेवलेली आहे। हे पहा, दुसऱ्या दिवशी आपण बघू शकतो बाजरी स्वच्छ धुवून आपण भिजवून ठेवलेली होती आणि ती आता मस्त भिजून तयार झालेली आहे। यातलं पाणी आपण काढून घेऊयात आणि परत 2 ते 3 पाण्यानं ही भिजलेली बाजरी अगदी चोळून आपल्याला धुवून घ्यायची आहे। आणि आता यामध्ये स्वच्छ पाणी घालून 1 चमचा मीठ घालून घेऊयात आणि ही बाजरी कुकरच्या भांड्यामध्ये ठेवूयात। आता मी गॅस सुरू करत आहे आणि साधारण 4 ते 5 शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत कुकरला। कुकर त्यानंतर व्यवस्थित थंड होऊ द्यायचा आणि बघू शकतो आपण ही पहा बाजरी शिजून तयार झालेली आहे। मस्त बाजरी शिजून तयार झालेली आहे। आता आपण पुढची तयारी करून घेऊयात। हे पहा, बाजरी अतिशय छान मऊसूत शिजलेली आहे आणि यामुळेच ही खिचडी ही सुंदर होणार आहे। चला तर पुढची तयारी सुरू करूयात। यासाठी मी घेतलेले आहेत 5 हिरव्या मिरच्या, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, आलं, बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडासा फ्लावर, 1 मोठा टोमॅटो आणि 1 कांदा। याचबरोबर मूग डाळ भिजून तयार झालेली आहे आणि त्याचबरोबर वालपापडीच्या शेंगांमधले कोवळे दाणे घेतलेले आहेत। यानंतर मसाल्याचं साहित्य बघूयात। मोहरी, जिरे, लवंग, मिरे, तमालपत्र, दालचिनी आणि थोडीशी हळद लागणार आहे। आणि आजचा हा स्पेशल पदार्थ आज आपण बनवणार आहोत मातीच्या भांड्यामध्ये। तर या पद्धतीचं मातीचं भांडं अगदी कमी गॅसवर ठेवायचं आहे। हे पहा, आणि यामध्ये 1 चमचा तूप घालून घेतलेला आहे। यामध्ये अतिशय सुंदर असा फ्लेवर येतो, तर या पद्धतीचा पॉट असेल तर नक्की वापरा। आता फोडणीचं साहित्य घालून घेऊया। तमालपत्र, 2 ते 3 लवंग, मिरे सर्व व्यवस्थित परतून घेऊयात। आणि यानंतर आपण मोहरी, जिरे, हळद यामध्ये एकत्र करून घेऊयात। मस्त फोडणी बसलेली आहे आणि आता छान व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी कमी गॅसवर आहे, त्याच्यामुळे फोडणी अजिबात करपत नाही मातीच्या भांड्यामध्ये। यानंतर बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे आणि हिरवी मिरची आणि आलं लसूणचा मी मस्त ठेचा करून घेतलेला आहे, तो सुद्धा तुपावर छान परतून घेऊयात। साधारण मिनिटभर आता कांदा आणि सर्व मसाला आपण व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। आता मस्त बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालून घेऊयात। टोमॅटो ही व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तुपावर। अतिशय सुंदर आणि टेस्टी ही रेसिपी होते, तर अगदी लक्ष देऊन करा। यामध्ये बारीक चिरलेला फ्लावर वापरूयात। यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्याही ॲड करू शकता। यामध्ये तुम्ही हिरवे वाटाणे वापरू शकतात, बटाटा वापरू शकतात, तुम्हाला आवडेल ते कॉम्बिनेशन तुम्ही वापरू शकता। मी यामध्ये वापरणार आहे आता 1 चमचा मीठ। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। बरेच वेळ आपण तांदळाची खिचडी बनवतो अगदी घाईघाईमध्ये, सर्वात आपल्याला साधा आणि सोपा तोच एक ऑप्शन आहे। पण थोडासा वेळ असेल तर या प्रकारची खिचडी नक्की करून बघा। यानंतर मी भिजवलेले मूग डाळ यामध्ये घातलेली आहे। याऐवजी तुम्ही रात्रभर भिजवून घेतलेले हिरवे मूगही वापरू शकतात।
यानंतर वालपापडीचे दाणे काढून घेतलेले आहेत, कोवळे दाणे हे पहा. आणि यानंतर आता थोडीफार कोथिंबीर बारीक चिरलेले वापरूयात आणि मस्त एकदा सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. हे पहा, बारीक गॅसवर हे सर्व व्यवस्थित एकजीव करून घेऊयात. आणि आता या हंडीवर आता आपण साधारण 5 मिनिट झाकण ठेवूयात आणि झाकण ठेवल्यानंतर यामधली मूग डाळही छान वाफेवर शिजणार आहे. आणि आजची ही खिचडी आपण मातीच्या भांड्यामध्ये केली आहे, त्याचबरोबर बारीक गॅसवर शिजवून घेत आहोत, त्यामुळे सर्व भाज्यांची टेस्ट अतिशय सुंदर राहते, ती बदलत नाही. बाजरी बघा, शिजलेली बाजरी आता यामध्ये घालून घेतलेली आहे. मस्त एकसारखी ही बाजरी या सर्व डाळीबरोबर एकजीव होते आणि अगदी कमीत कमी वेळात ही खिचडी तयार होते. बाजरीमध्ये फायबर्सही भरपूर प्रमाणामध्ये आहेत आणि जे आपल्या पचनासाठी मदत करत असतात. त्याचबरोबर आपल्या शरीराचं आरोग्यही चांगलं राहतं. भरपूर अँटीऑक्सिडंट्स आहेत, त्यामुळे बाजरीचा वापर नक्की करा आणि अशा प्रकारच्या या मिलेट्सचा उपयोग आपल्या रोजच्या आहारामध्ये नक्कीच ठेवा. साधारण अर्धा ते पाऊण कप यामध्ये पाणी परत घालून घ्यायचं आहे, कारण ही थोड्या वेळानंतर ही खिचडी परत दाटसर होते, तर आपल्याला थोडंसं पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे. आणि सर्वात शेवट अर्धा चमचा मी तूप घातलेलं आहे. अगदी कमीत कमी तुपात, तेल न वापरता अतिशय पौष्टिक अशी ही खिचडी तयार होते. साधारण 10 मिनिट आता बारीक गॅसवर व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे. आणि हे पहा, एकजीव झाल्यानंतर ही खिचडी किती सुंदर दिसत आहे, तर नक्की ट्राय करा. आणि आता आपण तयार खिचडी एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. मस्त गरमागरम बाजरीची ही खिचडी तयार आहे. बाजरी, मूग डाळ आणि वेगवेगळ्या भाज्या, तुम्हाला आवडतील त्या भाज्या वापरून या पद्धतीची खिचडी नक्कीच करा. घरातही सर्वांना आवडू शकेल. आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल किंवा पहिल्यांदा आला असाल, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर या पद्धतीची आजची ही हेल्दी खिचडी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका. गरमागरम खिचडीवर अर्धा चमचा तूप घालून घेऊयात आणि मस्त स्वाद घेऊयात. यावर गरम गरम खिचडीवर असं मस्त लिंबू घालून घ्या आणि एन्जॉय करा. सर्वात शेवट थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे. भेटूयात परत अशाच छान छान रेसिपींसोबत. थँक्यू. बाय.